स्वतःला ईश्वराचा अवतार म्हणून घेणारा, भक्तांना मोक्षाचे स्वप्न दाखवणारा आणि त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तब्बल 17 वर्ष एका उच्च शिक्षित कॉर्पोरेट महिलेवर अमानुष अत्याचार करणारा कथित भोंदूबाबा म्हणजे राधामोहन मिश्रा आता हा पोलिसांच्या ताब्यात आहे. पण या अटकेनंतर जे काही समोर येते ते अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे. आलिशान बंगला, गुप्त खोली, संशयित भुयारी मार्ग, महिलांवर मानसिक आणि लैंगिक अत्याचार, गुप्त सीसीटीव्ही, कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार आणि भक्तांच्या मनावर इतके जबरदस्त नियंत्रण की त्यांना स्वतःच्या कुटुंबाविरोधात उभं केलं जात होतं. पण हे नेमकं या बाबाचं साम्राज्य कसं उभं राहिलं आणि पोलिसांच्या तपासात कोणते धक्कादायक खुलासे झाले, चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. पुण्यातील खराडीच्या उबाळे नगरमध्ये तब्बल 12,000 चौरस फुटांचा अलिशान बंगला. बाहेरनं पाहिलं तर एखाद्या श्रीमंत उद्योगपतीचा बंगला वाटावा, पण आत मात्र श्रद्धेच्या नावाखाली काळं कुट्ट साम्राज्य उभं होतं. अशी बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या बंगल्याखाली भुयारी मार्ग तयार करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी हा मार्ग वापरला जाणार होता का, याचा आता तज्ञांकडून तांत्रिक तपास सुरू आहे. पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला तेव्हा बंगल्यातील एका गुप्त खोलीत मोठ्या प्रमाणात विविध औषधांचा साठा सापडला. ही औषधं नेमकी कोणत्या कारणासाठी होती, त्यांचा वापर आश्रमातील महिलांवर किंवा इतर पीडितांवर केला जात होता का, याचा तपास सुरू असून अन्न आणि औषध प्रशासनही या औषधांची तपासणी करत आहे. पण या बाबाचा खरा चेहरा इथं संपत नाही. तपासात समोर आलं आहे की बाहेरच्या जगात महिलांना त्याला महाराज म्हणण्याची अजिबात परवानगी नव्हती. त्याऐवजी अंकलजी म्हणून संबोधण्याची सक्ती केली जायची, जेणेकरून कोणाला देखील संशय येऊ नये. मात्र बंद खोलीत गेल्यावर त्याच महिलांना त्यांच्या पाया पडावं लागायचं, त्यांच्या चरणामृत घ्यावं लागायचं आणि त्यांच्या प्रत्येक आदेशाचं पालन देखील करावं लागायचं. श्रद्धेच्या नावाखाली मानसिक गुलामगिरी कशी निर्माण केली जाते याचं हे भयावह उदाहरण मानलं जातं. या प्रकरणातील सर्वात हृदयद्रावक भाग म्हणजे पीडित महिलेची कहाणी. एका उच्च शिक्षित कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेवर तब्बल 17 वर्ष अत्याचार झाल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर तिला तिच्या पतीपासून दूर केलं गेलं. तिच्या स्वतःच्या घरात गुप्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तिच्या प्रत्येक हालचालीवर 24 तास नजर ठेवली जात होती. कोणाशी बोलते, कुठे जाते, काय करते, प्रत्येक गोष्ट नियंत्रित केली जात होती. अखेर या मानसिक छळाला कंटाळून तिने राहत्या घरातनं सर्व कॅमेरे फोडले आणि थेट आई वडिलांच्या घरी तिने पळ काढला. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि तपासात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे राधामोहन मिश्रा हा उत्तर प्रदेशातील मूळचा आहे आणि तो 40 वर्षापूर्वी त्यानं त्याचं घर सोडलं होतं. त्यानंतर हरियाणामध्ये आश्रम सुरू केला. तिथेही भक्तांना तो जाळ्यात ओढून त्यांच्या पैशातनं आश्रम उभारला आहे. त्यानंतर पुण्यात येऊन आश्रमासाठी जमीन खरेदी करण्यात आली. या व्यवहारात पीडित महिलेच्या कुटुंबाचे पैसे वापरल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. एवढंच नाही तर महिलेला धमकावून तिच्या वडिलांच्या घरातनं पैसे आणि महत्वाची कागदपत्रे चोरी करण्यास भाग पाडल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. आणि याच कागदपत्रांच्या आधारे काही मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याची देखील माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. श्रद्धेचं शस्त्र बनवून लोकांना कसं गुलाम बनवलं जात होतं, याचा देखील धक्कादायक खुलासा झाला आहे. भक्तांना सांगितलं जायचं की खोटं बोलाल तर नरकात जाल. त्यामुळे प्रत्येक भक्ताला आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट लिहून द्यावी लागत होती. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गुपितं, चुका, भीती, कमकुवत बाजू या सर्व माहिती या बाबाकडे जमा असायची. नंतर याच माहितीचा वापर करून त्यानं भक्तांना धमकावलं जायचं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जायचं असा आरोप तपासात समोर आलाय. पोलिसांनी आश्रमावर छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केलं गेलं आहे. 12 लॅपटॉप, 1 टॅब, 11 मोबाईल, 19 हार्ड डिस्क, 23 पेन ड्राईव्ह, डीव्हीडी, 6.5 लाखांची रोकड, सुमारे 15 लाखांचे दागिने आणि 10 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे फॉरेन्सिक विश्लेषण सध्या सुरू असून त्यात आणखीन किती पीडित समोर येतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. या प्रकरणात राधामोहन मिश्रा, त्याचा साथीदार कमल नयन, 5 महिला आणि इतर आरोपींसह एकूण 8 जणांना सध्या अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, कट रचना, फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अरिष्ट आणि अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता पोलीस आर्थिक व्यवहार, बँक खाती, मालमत्ता आणि या जाळ्यात अडकलेल्या इतर महिलांचा शोध घेत आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणात एक मोठा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतोय की शिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समाजात प्रतिष्ठित असलेले लोकही
अशा भोंदूंच्या जाळ्यात कसे अडकतात? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली सीमारेषा ओळखणं इतकं कठीण का होतं? आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी समाजानं नेमकं काय करायला हवं? या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात आणखीन धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? अशा भोंदू बाबांवर आणखीन कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.